दरम्यान आजचा बेस्टचा संप अनधिकृत असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बेस्ट बसेसवर दगडफेक करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितलंय। तर मुंबईकरांना वेठीस धरणं योग्य नाही, मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणार असा देखील इशारा प्रसाद लाड यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे। खरं तर हा बेस्ट संप पूर्णपणे अनधिकृत आहे। बेस्टमध्ये ज्या दोन मोठ्या युनियन आहेत त्यापैकी एक श्रमिक उत्कर्ष सभेचा स्वतः मी अध्यक्ष आहे, दुसरी जे बेस्ट कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये शशांक रावजी शरदरावांचे चिरंजीव हे अध्यक्ष आहेत आणि 90% BSTचे ओरिजिनल कर्मचारी आमच्याबरोबर आहे। की ज्या पद्धतीमध्ये संप केला गेला, ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या बसेस आहेत त्यांचा संप केला गेला आहे, लोकांना धारेवर धरण्याचं काम आहे। मला वाटतं उभाटा आणि कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या काही युनियनच्या माध्यमातून हे केलं जातं। हे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या कॉन्ट्रॅक्च्युअल बस टर्मिनेट करून तात्काळ BST कर्मचारी त्या बसेसवरती घेतले पाहिजेत आणि अशा प्रकारची ब्लॅकमेलिंग मुंबईकरांना वेठीस धरण्याचं जे काम करत आहेत ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। ज्या संघटनांनी अशा प्रकारे मुंबईकरांना वेठीस धरण्याचं काम केलं, ज्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारची कृत्य केली त्यांच्यावरती मेस्मा लावला पाहिजे। दरम्यान बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी हे आवाहन केलेलं आहे। बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। ताई, मी आवाहन करीन, मी कर्मचाऱ्यांना आवाहन करीन, युनियनवाल्यांना पण विनंती करीन की आपण हा स्ट्राईक मागे घ्यावा, कारण का सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका। हे प्रशासन काय करायचे ते प्रशासन करणार आहोत, पण आम्ही कर्मचाऱ्यांबरोबर आहोत। कर्मचाऱ्यांना एकच विनंती, आपण स्ट्राईक मागे घ्यावा। युनियन म्हटले की सगळ्या युनियन्स आपल्या येतात, त्यातल्या काही युनियन त्याच्यात सहभागी नाही आहेत, कारण का खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकांचा विचार हा करायला पाहिजे। शेवटी बस BST काय परिस्थितीमध्ये आम्ही आज चाललो आहे, आम्हाला पगार कर्मचाऱ्यांचाही लोन घेऊन द्यावं लागतोय। आज ही परिस्थिती असून आम्ही ती परिस्थिती पूर्ण सक्षम होण्यासाठी आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आणि ते CM साहेबांच्या समोर आम्ही ठेवलेलं। खरं आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे, मात्र त्यावरनं आता विविध प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे प्रसाद लाड यांनी हा संपच अनधिकृत असल्याचं म्हटलेलं आहे, तृष्णा विश्वासराव यांनी आवाहन केलंय की कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा। सध्याची काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत, कारण अनेक आगारामधून बसच बाहेर निघालेल्या नाही आहेत, त्यामुळं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत, मुंबईकरांचे हाल होत आहेत। श्रीकांत, अगदी बरोबर, जसं तू सांगितलंस की खरं तर मुंबईची लाईफलाईन म्हणून ज्या पद्धतीनं रेल्वेकडे पाहिलं जातं तसंच मुंबईची जी बेस्ट सेवा आहे त्याकडे सुद्धा पाहिलं जातं आणि तीच बेस्ट सेवा आज पहाटेपासून मुंबईमध्ये बंद आहे। याचा खरं तर परिणाम मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावरती मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 2-3 महत्त्वाचे मुद्दे, जसं तू आत्ता सांगितलंस की प्रसाद लाड जे श्रमिक उत्कर्ष संघटनेचे प्रमुख आहेत आणि त्याच्यासोबतच शशांक राव यांची जी बेस्ट कर्मचारी युनियन आहे, या 2 महत्त्वाच्या संघटनांनी बेस्टच्या संपादून आपला कुठलाही संबंध नसल्याचं म्हटलंय। त्यांचे कुठलाही सपोर्ट या सगळ्या संपाला नसणार आहे, त्यामुळे कुठेतरी बेस्टच्या संपामध्ये मोठी फूट पडल्याचं सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाकडनं तृष्णा विश्वासराव यांनी आत्ता जे सांगितलं त्या पद्धतीनं सरकार प्रशासन यांच्याकडनं कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जातोय, परंतु तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मी सध्या प्रभादेवीमध्ये आहे। प्रभादेवी हा अत्यंत गजबजलेल्या एरियामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे, मात्र प्रभादेवीमधल्या मी मागे विनंती करतो की हे जे महत्त्वाचे 3-4 बस स्टॉप प्रभादेवीमध्ये आहेत ते मात्र पूर्णपणे निर्मनुष्य आहेत। ज्या खरं तर वेळी आता आपण हे लाईव्ह करतोय दुपारी 12 वाजता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गर्दी असते। आपल्या बसेसची वाट पाहत मुंबईकर या ठिकाणी मोठ्या संख्येनं खरं तर रांगा लावतात, परंतु आज हे सगळे बस स्टॉप निर्मनुष्य आहेत। एकही प्रवासी, एकही मुंबईकर या ठिकाणी बसची प्रतीक्षा करत नाहीये, कारण बसेस पूर्णतः मुंबईतल्या बंद करण्याचं आवाहन या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि खरं तर अशा पद्धतीनं जेव्हा मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यावरती परिणाम होतो तेव्हा
प्रशासन चर्चा आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन नेमका काय तोडगा काढते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संपामधली फूट, प्रशासनाकडनं केलं जाणारा आवाहन आणि त्यामुळे मुंबईकरांना बसणारा फटका या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रशासन नेमकं काय कारवाई करते हे पाहावं लागणार आहे. संघटना कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी देखील आहेत. मुंबई बाहेरून अनेक हजारोंच्या संख्येने शिवसैनिक किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरती जो आधीच ताण निर्माण झालेला आहे त्यामध्ये बेस्टचा संप आता आणखीन एक नवी भर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या जात आहेत आणि बेस्टच्या संपाबाबत सरकार, प्रशासन आणि संघटनांमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि कधीपर्यंत हा संप मिटतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच या सर्व घडामोडी पाहता यावर तातडीनं आता तोडगा निघणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी.